Hello everyone, myself Amruta Naik. Welcome to Amruta's Compass. Today we are going to start our next chapter of bookkeeping and accountancy, that is reconstitution of partnership. In that, admission of partner. In earlier lectures we have seen first and second chapter and their practical problems. If you haven't seen those videos, then please go and check the link given below in description box. As well as if you haven't yet subscribed to the channel, then please subscribe it. Now moving towards our today's topic, that is chapter number 3, reconstitution of partnership. Reconstitution means what? Reformation or new changes in existing partnership deed or existing partnership agreement. नवीन चेंजेस आपल्याला एक्झिस्टिंग पार्टनरशिप फॉर्ममध्ये किंवा त्याच्या ॲग्रीमेंटमध्ये करावे लागतात. मग ते कुठच्या केसमध्ये किंवा कुठच्या सिच्युएशनमध्ये करावे लागतात किंवा ते चेंजेस काय असतात तेच आज आपण बघणार आहोत. ओके, सी रिकॉन्स्टिट्यूशन मीन्स रिफॉर्मेशन ऑर न्यू चेंजेस इन एक्झिस्टिंग पार्टनरशिप फॉर्म. नवीन चेंजेस मग कुठच्या केसमध्ये ते करावे लागतात? एकतर ॲडमिशन, जेव्हा नवीन पार्टनर ॲडमिट होतो तेव्हा. नेक्स्ट रिटायरमेंट अँड लास्ट डेथ. या 3 केसेसमध्येच आपल्याला पार्टनरशिपचं रिकॉन्स्टिट्यूशन ऑर रिफॉर्मेशन करावं लागतं. आता आपण ॲडमिशन ऑफ पार्टनरवरतीच फोकस करणार आहोत आणि नेक्स्ट जे चॅप्टर आहेत रिटायरमेंट ऑफ पार्टनर अँड डेथ ऑफ पार्टनर, ते ह्या पूर्ण सगळ्या कन्सेप्टवरतीच बेस आहेत. म्हणजे आज आपण जे कन्सेप्ट शिकणार आहोत, न्यू रेशो कसा फाइंड आउट करायचा किंवा सॅक्रिफाईस रेशो कसा फाइंड आउट करायचा, ते कन्सेप्ट नीट क्लिअर करायचे आहेत. कारण याच कन्सेप्टवरती बेस हे जे पुढचे 2 चॅप्टर्स आहेत ते आहेत. म्हणजेच एकाच चॅप्टरमध्ये तुमचे 3 टॉपिक्स क्लिअर होणार आहेत, कवर होणार आहेत. ओके, सी आपण फक्त बघणार आहोत ॲडमिशन ऑफ पार्टनर. जेव्हा नवीन पार्टनर एक्झिस्टिंग पार्टनरशिप फर्ममध्ये एंटर होतो किंवा ॲडमिट होतो तेव्हा एक्झिस्टिंग पार्टनर्सचं जो प्रॉफिट शेअरिंग रेशो असतो त्याच्यामध्ये चेंजेस होतात. मग ते चेंजेस काय असतील? सी फर्स्ट ए आणि बी 2 पार्टनर होते. या दोघांची पार्टनरशिप फर्म होती. त्याचं एचा रेशो आणि बीचा रेशो होता 1:1. प्रॉफिट ते 1:1 या रेशोमध्ये कॉन्ट्रीब्यूट करत होते. म्हणजेच आपण म्हणू शकतो 50% एचे 50% बीचे होते. टोटल प्रॉफिटपैकी हाफ प्रॉफिट एला आणि उरलेला हाफ प्रॉफिट बीला मिळत होता. नवीन सी नावाचा पार्टनर एंटर झालेला आहे किंवा ॲडमिट झालेला आहे, यांना जॉईन झालेला आहे या 2 पार्टनर्सला. आता ए आणि बी आणि सी तिघांनी मिळून डिसाईड केलेलं आहे की सीला आपल्याला 20% प्रॉफिट द्यायचा आहे. जो काही टोटल प्रॉफिट होईल त्याच्यापैकी 20% अमाऊंट सीला द्यायची आहे. म्हणजेच त्यांच्या म्युच्युअल अंडरस्टँडिंगने किंवा ॲज पर ॲग्रीमेंट 20% सीला दिले. मग ए आणि बीचे 50-50% राहणार आहेत का? नाही. त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये चेंजेस होणार आहेत. म्हणजेच समजा आपण इथे घेतलं आहे 40%, कारण दोघांचा रेशो 1:1 आहे म्हणून इथे पण आपण 40-40च ठेवलेले आहेत. राईट. म्हणजेच आपण काय केलं, ह्याचे 10% लेस केले आणि बीचे पण 10% लेस केले, तेव्हा इथे 40-40% आलेले आहेत ए आणि बीचे. मग हे जे 10% लेस केले ते कोणाला दिले? आपण सीला दिलेले आहेत. राईट. म्हणजेच ए आणि बीचा सॅक्रिफाईस रेशो काय झालेला आहे? 10%, म्हणजेच 1:1. त्यांनी 10% स्वतःचे सॅक्रिफाईस करून कोणाला दिलेले आहेत? सीला दिलेले आहेत. म्हणजेच त्यांचा न्यू रेशो काय आहे? ए, बी आणि सीचा 40% इज टू 40% इज टू 20%. राईट. म्हणजेच 4:4:2 और 2:2:1. क्लिअर. सी काय केलं आपण? ए आणि बी 2 पार्टनर्स होते, दोघांची पार्टनरशिप फॉर्म होती. दोघांचाही रेशो एक्झिस्टिंग किंवा ओल्ड रेशो काय होता? 1:1.
किंवा 50-50%. सी नावाचा पार्टनर नवीन ॲडमिट झालेला आहे आणि ॲज पर ॲग्रीमेंट और ॲज पर पार्टनरशिप डीड या तिघांनी डिसाईड केलेलं आहे की सीला 20% प्रॉफिट द्यायचं आहे. मग एने 10% सॅक्रिफाईस केले, बीने पण 10% सॅक्रिफाईस केले आणि दोघांचे जे सॅक्रिफाईस पर्सेंटेज होते ते मिळून सीला त्यांनी 20% प्रॉफिट दिलेला आहे. मग ह्या दोघांचे सॅक्रिफाईस करून अमाऊंट किती आलेली आहे? 40%. आता तिघांचा मिळून न्यू रेशो काय आहे? प्रॉफिट शेअरिंग रेशो 40%, 20%. दॅट इज 4:4:2 म्हणजेच 2:2:1. राईट. हेच दोन कन्सेप्ट आज आपण बघणार आहोत. म्हणजे आपण एक्झाम्पल बघणार आहोत, त्याच्यावरतीच बेस न्यू रेशो कसा कॅल्क्युलेट करायचा आहे आणि सॅक्रिफाईस रेशो कसा कॅल्क्युलेट करायचा आहे ते शिकणार आहोत. नेक्स्ट केस आहे रिटायरमेंट आणि डेथ. आता आपण बघितलेलं होतं ॲडमिशनचं. नवीन पार्टनर ॲडमिट झाल्यावर प्रॉफिट शेअरिंग रेशो कसा चेंज होतो. सेम केस रिटायरमेंट आणि डेथसाठी. समजा या 3 पार्टनरमधल्या एका पार्टनरची डेथ झाली किंवा एखादा पार्टनर रिटायर झाला तर त्यांचा रेशो हाच राहणार आहे का? 2:2:1? नाही. म्हणजेच रिटायर झाल्यानंतर किंवा डेथ झाल्यानंतर आपण प्रॉफिट कंटिन्यू करणार आहोत का त्या पार्टनरला? नाही. म्हणजेच त्याचा प्रॉफिट आधीच्या दोघांमध्ये किंवा उरलेल्या दोघांमध्ये शेअर केला जाणार. म्हणून परत एकदा आपल्याला रिकॉन्स्टिट्यूशन और रिफॉर्मेशन करावं लागणार आहे आपल्या ॲग्रीमेंटमध्ये. परत प्रॉफिट शेअरिंग रेशो चेंज होणार आहे या 2 केसमध्ये, कारण आपल्याला ओल्ड रेशो कंटिन्यू करता येणार नाही. या केसमध्ये आधीच्या पार्टनरला आपल्याला प्रॉफिट शेअर करायचं नाही आहे इन फ्युचर, कारण तो रिटायर झाला आहे किंवा त्याची डेथ झालेली आहे म्हणून. ओके. आता आपण ॲक्च्युअल एक्झाम्पल्स बघणार आहोत. कॅल्क्युलेशन ऑफ न्यू रेशो अँड कॅल्क्युलेशन ऑफ सॅक्रिफाईस रेशो. खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहेत, पण इझी आहेत, नीट क्लिअर करायचे आहेत. फर्स्ट एक्झाम्पल इज गिवन फॉर कॅल्क्युलेशन ऑफ न्यू रेशो. A and B are sharing profit and losses in the ratio 2:3. They admitted C for 1/4 share in future profit. Calculate new profit sharing ratio of A, B and C. A आणि B 2 पार्टनर होते, त्यांचा एक्झिस्टिंग प्रॉफिट अँड लॉस शेअरिंग रेशो काय होता? 2:3. नवीन C नावाचा पार्टनर ॲडमिट झालेला आहे आणि त्यांनी डिसाईड केलेला आहे तिघांनी मिळून की जो टोटल प्रॉफिट होणार आहे त्याच्यापैकी 1/4 शेअर आपण सीला द्यायचा आहे. मग आता हे जे एक्झिस्टिंग प्रॉफिट शेअरिंग रेशो होता ए आणि बीचा तो कसा चेंज होणार आहे किंवा काय चेंजेस होणार आहेत ते आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. फर्स्ट 1 म्हणजे जो फॉर्म्युला आहे की न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो कॅल्क्युलेट करण्यासाठी तो आहे 1 मायनस शेअर ऑफ न्यू पार्टनर. ओके. 1 का घेतलेला आहे आपण? कारण आपला जो प्रॉफिट असतो तो 1 पार्टमध्येच डिवाइड करतो आपण. 1 पैकी किती? 1/4, देन हाफ और 3/4 जे किती आहेत ते आपण नंतर फाइंड आउट करत असतो. म्हणजेच 1 मायनस शेअर ऑफ न्यू पार्टनर्स रेशो और जो काही पार्ट दिलेला असेल तो. 1 मायनस शेअर ऑफ न्यू पार्टनर किती आहे? 1/4 आहे, म्हणून आपण इथे 1/4 लेस करणार आहोत. नेक्स्ट 4 × 1 4 मायनस 1/4 इज इक्वल टू 3/4. काय केलं आपण? 1 मायनस शेअर ऑफ न्यू पार्टनर. 1 मायनस 1/4 त्याचा आन्सर आहे 3/4. हे जे 3/4 आहे ते काय आहे? रिमेनिंग प्रॉफिट. क्लिअर? रिमेनिंग प्रॉफिट म्हणजेच या 3/4 पार्टचे 2 पार्ट करायचे आहेत. त्याच्यापैकी एक पार्ट आपल्याला एला द्यायचा आहे आणि सेकंड पार्ट बीला द्यायचा आहे. राईट. हा एक पार्ट आहे, त्याच्यापैकी 1/4 कोणाचा आहे? सीचा आहे. म्हणजे उरले किती? 1, 2 and 3 दॅट इज 3/4. राईट. मग या 3/4चे या तिघांचे मिळून ए आणि बीला आपल्याला कॉन्ट्रीब्यूट करायचे आहेत.
मग आपल्याला फाइंड आउट करायचं आहे की एला किती द्यायचे आहेत आणि बीला किती द्यायचे आहेत, तेच आपण आता बघणार आहोत. सी नेक्स्ट, एचा एक्झिस्टिंग रेशो काय होता, ओल्ड रेशो काय होता, 2/5, राईट. 2:3 म्हणजेच 2/5, 2 + 3 5, म्हणून आपण बाय 5 घेतलेला आहे. 2/5 इंटू 3/4, 3/4 पैकी ह्याला किती मिळणार आहेत एला, ते आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. 3 2 जा 6, 5 4 जा 20, 6/20 हा न्यू रेशो आहे एचा. सेम फॉर बी, बीचा एक्झिस्टिंग रेशो आहे 3/5, राईट. 3/5 इंटू रिमेनिंग पार्ट किती आहे 3/4, 3 3 जा 9, 5 4 जा 20, म्हणजेच बीचा न्यू रेशो आहे 9:20. नाव सी, सीचं आपल्याला माहीत आहे 1/4 आहे, पण इथे जर आपण बघितलं तर डिनॉमिनेटर 20 आहे ए आणि बीचा, पण सीचा किती आहे 4 आहे. म्हणजेच त्या 4ला आपल्याला 20मध्ये कन्वर्ट करायचं आहे, म्हणजेच ए बी आणि सीचे डिनॉमिनेटर इक्वल करायचे आहेत. मग आपल्याला काय करावं लागेल, इंटू 5 इंटू 5, 5 4 जा 20, 5 1 जा 5, राईट. म्हणजेच आपला न्यू रेशो काय आलेला आहे, न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो 6/20, 9/20 आणि 5/20, दॅट इज 6/9/5. क्लिअर, खूप इझी आहे. सी फर्स्ट होतं ए आणि बी दोघांचं प्रॉफिट शेअरिंग, ओल्ड रेशो होता 2:3. सी नवीन एंटर झालेला आहे, त्याला 1/4 पार्ट मिळणार आहे, म्हणजेच उरलेले किती आहेत 3/4. या 3/4 मध्ये एला किती द्यायचे आहेत आणि बीला किती द्यायचे आहेत, तो न्यू रेशो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. म्हणून आपण काय केलं, 1 मायनस शेअर ऑफ न्यू पार्टनर हा फॉर्म्युला आहे न्यू रेशो फाइंड आउट करण्यासाठी. 1 मायनस न्यू पार्टनरचा शेअर होता 1/4, म्हणून 1/4 लेस केले, ते म्हणजेच रिमेनिंग प्रॉफिट 3/4. एचा ओल्ड रेशो 2/5, 2/5 इंटू 3/4 इज इक्वल टू 6/20. बीचा ओल्ड रेशो 3/5 इंटू 3/4 9/20. सेम फॉर सी, सीचा जर डिनॉमिनेटर 20 असता तर आपल्याला इथे इंटू 5 करावे लागले नसते, पण आता इथे 4 आहे डिनॉमिनेटर, म्हणून आपण इंटू 5 मल्टिप्लाय बाय 5 केलेला आहे, म्हणजेच डिनॉमिनेटर 20 आला आणि न्यूमरेटर 5 आलेला आहे. म्हणजेच न्यू रेशो काय आहे 6:9:5. क्लिअर. नाव नेक्स्ट एक्झाम्पल इज कॅल्क्युलेशन ऑफ सॅक्रिफाईस रेशो. What is given, A and B are partners sharing profit and loss in the ratio 6:4. C is admitted as a partner. The new profit sharing ratio of A, B and C is 10:6:4. Calculate sacrifice ratio. म्हणजेच A आणि B चा ओल्ड रेशो दिलेला आहे आणि A, B आणि C चा न्यू रेशो दिलेला आहे. आपल्याला A आणि B चा सॅक्रिफाईस रेशो फाइंड आउट करायचा आहे. या केसमध्ये काय होतं, ए आणि बीचा ओल्ड रेशो दिलेला आहे आणि सीचा जो काही पार्ट आहे, किती पार्ट तो शेअर करणार आहे ते दिलेलं होतं, पण इथे डायरेक्टली आपल्याला हा जो रेशो आहे तोच न्यू रेशो इथे दिलेला आहे. मग त्या ओल्ड आणि न्यू रेशोमधला डिफरन्स म्हणजेच सॅक्रिफाईस रेशो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. खूप इझी आहे. सी, ए अँड बी आर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट अँड लॉस इन द रेशो 6:4. म्हणजेच ए आणि बीचा ओल्ड रेशो आपल्याला आधी बघायचा आहे. एज ओल्ड रेशो काय आहे 6/10. 10 का, कारण 6 + 4 10. नेक्स्ट बीज ओल्ड रेशो, बीचा ओल्ड रेशो काय आहे 4/10, राईट. न्यू रेशो काय आहे एचा 10/20. 10 + 6 + 4 इज इक्वल टू 20, म्हणून 10/20. नेक्स्ट बीज ओल्ड रेशो, न्यू रेशो
6/20. राईट, इथपर्यंत क्लिअर आहे. काय केलं आपण, एचा आणि बीचा ओल्ड आणि न्यू रेशो लिहिलेले आहेत. ओल्ड रेशो काय आहे, एचा 6/10, बीचा ओल्ड रेशो 4/10, एचा न्यू रेशो 10/20, बीचा न्यू रेशो 6/20. क्लिअर. नाव सॅक्रिफाईस रेशो कसा फाइंड आउट करायचा आहे. सॅक्रिफाईस रेशो इज इक्वल टू ओल्ड मायनस न्यू रेशो. क्लिअर. नाव एज सॅक्रिफाईस रेशो. ओल्ड रेशो काय आहे, एचा 6/10 मायनस न्यू रेशो काय आहे 10/20. इथे जर बघितलं तर डिनॉमिनेटर सेम नाही आहेत, म्हणजेच आधी डिनॉमिनेटर आपल्याला इक्वल करून घ्यायचे आहेत. म्हणजेच 6 × 2 10 × 2 इज इक्वल टू 6 2 जा 12, 10 2 जा 20. आता इथे 20 आहे, न्यू रेशोमध्ये पण 20 आहे. आपल्याला काय करायचं आहे, 12/20 ओल्ड रेशो मायनस 10/20 इज इक्वल टू 2/20 इज इक्वल टू 1/10. क्लिअर. नेक्स्ट सेम फॉर बी. बीज सॅक्रिफाईस रेशो ओल्ड मायनस न्यू. बीचा ओल्ड रेशो काय आहे 4/10 मायनस न्यू रेशो काय आहे बीचा 6/20. आता डिनॉमिनेटर सेम नाही आहेत, म्हणजेच ते आधी इक्वल आपल्याला करून घ्यायचे आहेत, सेम करून घ्यायचे आहेत. 4 × 2 10 × 2 इज इक्वल टू 8/20. 8/20 ओल्ड रेशो आहे मायनस न्यू रेशो. न्यू रेशो काय आहे 6/20 इज इक्वल टू 8 - 6 2, 2/20 दॅट इज 1/10. क्लिअर. म्हणजेच ए आणि बीचा सॅक्रिफाईस रेशो काय आहे 1/10 इज टू 1/10 इज इक्वल टू 1:1. क्लिअर. खूप इझी आहे. सी पहिल्यांदा आपण काय केलं, ओल्ड रेशो दोघांचेही लिहिलेले आहेत. एचा ओल्ड रेशो 6/10, बीचा ओल्ड रेशो 4/10. नेक्स्ट न्यू रेशो. एचा न्यू रेशो 10/20, बीचा न्यू रेशो 6/20. क्लिअर. सॅक्रिफाईस रेशोचा फॉर्म्युला आहे ओल्ड रेशो मायनस न्यू रेशो. ओल्ड रेशो काय आहे एचा 6/10 राईट, मायनस न्यू रेशो काय आहे 10/20. डिनॉमिनेटर इक्वल नाही आहेत, म्हणून आपण डिनॉमिनेटर न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला 2ने मल्टिप्लाय केलेला आहे. म्हणजेच इथे आलेले आहेत ओल्ड रेशो 12/20. मग ओल्ड मायनस न्यू आपला फॉर्म्युला आहे, म्हणून 12/20 मायनस 10/20 इज इक्वल टू 2/20 और यू कॅन से 1/10. क्लिअर. सेम प्रोसेस फॉर बीज सॅक्रिफाईस रेशो. बीचं सॅक्रिफाईस ओल्ड रेशो काय आहे 4/10 आणि न्यू रेशो आहे 6/20. डिनॉमिनेटर सेम नाही आहेत, म्हणून आपण 2ने मल्टिप्लाय केलेला आहे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला. म्हणजेच आपल्याला ओल्ड रेशो काय मिळालेला आहे 8/20. नाव 8/20 मायनस न्यू रेशो 6/20 इज इक्वल टू 2/20 दॅट इज 1/10. दोघांचाही रेशो 1/10 1/10 आहे, म्हणजेच इक्वल आहे 1:1. सॅक्रिफाईस रेशो ए आणि बीचा काय आहे 1:1. क्लिअर. दोन्ही एक्झाम्पल्स किंवा दोन्ही कन्सेप्ट क्लिअर आहेत का. जर काही डाऊट्स असतील किंवा क्वेरीज असतील तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये इन्फॉर्म करायचे आहेत, कारण हे कन्सेप्ट क्लिअर होणं खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यावरतीच बेस आपले जे सेकंड पार्ट जो आपण उद्या नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत तो आहे, किंवा डेथ आणि रिटायरमेंटचे जे चॅप्टर्स आहेत ते या सगळ्या कन्सेप्टवरतीच बेस आहेत. ओके, खूप इझी आहेत, नीट क्लिअर करायचे आहेत. नाव विल स्टॉप हिअर टुडे अँड विल सी अनदर पार्ट ऑफ न्यू अँड सॅक्रिफाईस रेशो इन नेक्स्ट लेक्चर. प्लीज
Don't forget to like, share and subscribe the channel. Thank you.